सकाळची सुरुवात काही सूर्य डोक्यावर आल्याशिवाय होतच नाही. आता उठलेले आहे तर पटापट नाश्ता बनवायचा होता, कारण मिस्टरांना जायचं होतं ऑफिसला. आता इथे पोहेच बनवायचे होते, तरी पण माझी घाई गडबड होती, कारण माझं बाळ उठलं की ते काय करू देत नाही. म्हणजे तिला उठल्या उठल्या मम्मा समोर लागते. आता इथे पटापट मला पोहे बनवून घ्यायचे होते. आता पटापट पोहे बनवून घेतले. पोहे झाले की गरमागरम सर्वजणच खाऊन घेतो. बाळाला पण उठवते आणि तिलाही भरवून घेते. आता मस्तपैकी नाश्ता झाला. आधी पेट पूजा, मग देवपूजा, असं माझं उलटच झालंय. म्हणजे आंघोळ वगैरे नंतर करते, त्यामुळे फ्रेश वगैरे झाल्यानंतर देवपूजा होते. मग सर्व काही घरातली बाकीची कामं आवरून घेतली. आता दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती. आता दुपारच्या जेवणाला आम्ही माईले की दोघीच असतो, त्यामुळे काही टेन्शन नसतं. काही नॉर्मल बनवलं तर चालतं. आज भाजी चपाती नुसती बनवायची होती, त्यामुळे लगेच चपात्या लाटायला सुरुवात केली. आणि चपात्या लाटता लाटता माझं बाळ समोर आलं, कारण त्याला मम्मीला मदत करायला खूप आवडते. आणि मी जेवण करताना ती येणार नाही असं होतच नाही. मॅडमची एंट्री झाली. आता मी चपाती भाजी केली. आता आम्ही दोघींनी मस्तपैकी जेवण करून घेतलं. आता जेवण झाल्यावर माझ्या बाळाला झोपायचं काम, म्हणजे ती झोपली की मी निवांत टाईप असतो. आता माझं एक दुपारचं काम होतं, ते पण उन्हात जायचं होतं, म्हणून तिला झोपवलं आणि मग मी बाहेर गेले. तर मी माझं काम करून घेतलंय. तुम्ही लाईक सबस्क्राईब करून जावं बरं का. बाय.